भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन। 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं। अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं। रोहित शर्माच्या 76 धावा तर श्रेयस अय्यरची 48 धावांची खेळी। कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 विकेट्स पटकावल्या। दुबईत रोहित शर्मानं तिरंगा फडकावल्यानंतर भारतात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष, तर पंतप्रधान मोदींकडूनही भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ट्विट करत अभिनंदन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता। अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। लोकसभेनंतर आपण विधानसभेत गाफील राहिलो, जागा वाटपातच लढत बसलो आणि आपण केलेलं काम दाखवायला कमी पडलो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे। नागपूर कृती समितीतर्फे मुधोजी राजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र। संभाजी राजेंचा अपमान केल्यानं अनिल परमारवरही कारवाईची मागणी। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही, धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश ढसांना इशारा। मुंडेकरांच्या सोबतीला कंटाळून नाईक परळीतून नाथराला गेल्या, एका मुलाखतीत ढसांचा दावा। महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली। नांदगावकरांना आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित। घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं, आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय। संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा, भाजप आमदार राम कदम यांचा राज ठाकरे यांना सल्ला।